ज्योती उद्या डिलीट पण मला भेटायला बोलवलं आणि मेसेज डिलीट पण केला। बापरे, ज्योती काय करत होतीस हे? एकदा का या निमित्ताने तो क्वार्टर आपल्याला चिकटला ना तर पाठ नाही सोडायचा। नाही, लग्न तर व्यवस्थित पार पडेल। त्यासाठी आपण दुसरा काहीतरी ऑप्शन शोधूया। हा क्वार्टर नको, हा नको नकोच। ए मीटर, तुला काय मला भेटायची लाज वाटते काय? हिला ना दाखवतोच। तुझा मेसेज वाचलाय मी, त्यामुळे डिलीट करून काही फायदा नाहीये। हिम्मत असेल ना तर हिम्मत नको, नाही नको 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 नको, असा मेसेज नको करायला। यार कॉल पण नाही करू शकत आता। एक काम करतो, उद्या तिला भेटूनच जाब विचारतो। हा, लय शाणी बनते काय? तिला वाटतंय मी मेसेज वाचायच्या आधीच तिने डिलीट केलाय, पण मी भेटायची जागा वेळ सगळं बघितलंय। अरे ज्योती, उद्या तुझी कशी शाळा घेत होते। पांडू झालं की नाही तुझं? अरे त्याचं डेकोरेशन पण बाकी आहे अजून। ठीक आहे, तयारी चालू आहे। नुसती तयारी चालू आहे, होत नाहीये काही पण। लगेच घ्यायचं नका, लवकर घे करायला ते सगळं। अरे हे इकडे कशाला आणले? आणि ते पण बाकी आहे अजून, त्याचं पण काही झालेलं नाहीये। त्याला हळकुंडा बांधणार कधी, घाणा भरणार कधी? 2 मिनिटं करून घेतो। सगळे 2 मिनिटं तुझी कधी होतात देव जाणे। अरे बरं लवकर। हा हा हा, जे लवकर घे चल चल। अरे अगं ज्योती, अगं सांग तरी कुठे जातोय आपण? माझी हात धरून सगळं सांगते ताई, सगळं सांगते। चलतो। ओय, तुम्ही दोघे कुठे चाललात? कुठे चाललाय दौरा? ते मी आपलं असंच जरा। अगं आम्ही ते म्हणजे मला ना प्लीज येलो कलरचे फ्लावर्स आणा, ओके? मला ना थोडे डेकोरेशनला कमी पडतायत। हो आणतो आम्ही, ठीक आहे? जिकडे पण चाललायत आठवणीने घेऊन या, ओके? झालं, यासाठीच विचारत होते मी। ज्योतिताई, हिचा चेहरा असं इंटरनेट बंद झाल्यासारखं का झालंय? अगं असं झालं सुरू? हा, हे घे, बस आणि करायला लाग काम। अगं आता लग्न घर म्हणलं तर काही ना काहीतरी कामं असणार ना। उगाच प्रश्न विचारून भेंडावून सोडू नको त्यांना आणि वाटा अडवू नको त्यांच्या। ओके, सॉरी। प्रीती, तू पण चाललीस? हो आई, म्हणजे मीच सांगितलं चल म्हणून। जरा 2-3 कामं आहेत ना, तर ती पटकन आवरून येतो। चल सावकाश जा। हो, बाय। हळदीचं बरंचसं सामान बाकी आहे ना, तर तेच आणायला चाललो होतो। नाही जा, पण मार्केटमध्ये जाताना एवढं लपून छपून जायची काय गरज आहे? कारण तू आहेस मी लाडका भाचा करत जे काय मला असं मध्येच थांबून ना माझ्याशी गप्पा मारत बसते। माझं ठरलंय, लग्न होईपर्यंत तू आणि मी फक्त कामाचं बोलायचं, अजिबात फालतू टाइमपास करायचा नाही। बघितलं, हे असं बघत बसलेस, केवढा वेळ वाया घालवला। येतो मी। कशाला आलात तुम्ही इथे? आता काय काम आहे तुमचं या घरी की माझ्या जखमांवर मीठ चोळायला आलात? हिच्या लग्नाची पत्रिका द्यायला? काकू हे बघ, या आधी कधीही आम्ही या घराला परक समजलं नाहीये। पूर्वीची आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे ज्योती। यापूर्वी तुम्ही कधी माझा विश्वासघातही केला नव्हता। काकू आत्ताही आम्ही तुझा विश्वासघात केलेला नाहीये। मान्य आहे मला की
प्रीतीताई लग्न करून दुसऱ्या घरी जाते म्हणून तुला त्रास होतोय, पण अगं आज ना उद्या हे होणारच होतं ना. पण म्हणून शुभ कार्यात तू असं विघ्न आणणार असेल तर ते योग्य नाहीये. काय म्हणालीस तू? मी विघ्न आणते? असं काय केलं ग मी, जो तू माझ्यावर एवढा घाणेरडा आरोप करतेस? काकू, तू काल घरी येऊन काय केलं हे तुलाही चांगलं माहिती आणि मलाही. उगाच मला माझ्या तोंडाने सांगायला लावू नकोस. माझ्याच घरी येऊन मला नको नको ते ऐकवतेस तू? अगं हिम्मत कशी होते का तुझी? लाज कशी वाटत नाही तुला? माझ्या पोटचा गोळा गिळलाय त्या गायकवाडांनी आणि त्यांच्याच घरी प्रीतीचं लग्न लावून देताय तुम्ही. इथे तुम्हीच खरं लाज सोडलीत आणि वर मला शिकवताय मी काय करते म्हणून. मी मोडते लग्न असं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला स्वाभिमान असता ना तर तुम्हीच हे लग्न मोडलं असतात. काकू बास. हे बघ, मी तुझं नेहमी गप्प राहून ऐकून घेते. वडीलधारे समजून मी काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू वाटेल ते बोलशील. मान्य आहे काकू, प्रीतीताई तुझ्या घरची सून होणार होती आणि तुझ्या मुलाची बायको. पण म्हणून काय आयुष्यभर तिने हेच दुःख गात बसायचं का? काकू तूच विचार कर, प्रीतीताईने असं आयुष्य काढलेलं सुजय दादाला तरी आवडलं असतं का? तो आता जिथे कुठे असेल तिथूनही त्याला प्रीतीताईचा हा निर्णय योग्यच वाटत असेल. तू का उगाच नको नको करते काहीच कळत नाही. ज्योती, माझ्यावर काही बाई आरोप केलेले मी सहन करणार नाही. मला शिकवतेस ना, पण त्याआधी तुम्ही काय वागताय ते बघा जरा. सुजयचं सोड ग, तो तुमच्या घरचा नव्हताच. पण तुझा भाऊ गेला त्याचं काय? त्याचं दुःख सुद्धा बाळगलं नाही तुम्ही आणि मला सुद्धा तेच करायला सांगताय. घरात इतका दुःखाचा प्रसंग घडला असताना गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नाला तयार झालात तुम्ही. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर निदान वर्षभर तरी थांबलं असतं ग, पण नाही. तुम्हाला श्रीमंतीची हाव सुटली आहे ना, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. वर इथे येऊन मला अक्कल शिकवताय. प्रीतीताई, अगं मला काही कळतच नाहीये काकूचं. किती समजावं ती समजतच नाही, तिला काहीच कळत नाही आपण काय बोलतोय. मला सुद्धा टेन्शन येते अगं. रागा रागात त्याने काही केलं तर आपण काय म्हणजे. प्रीतीताई तू जरा पॅनिक नको हो, तू जरा शांत हो. बघू आपण काय करायचं ते. ती ज्योती येऊन मला सुनवून जाते काय? आता बघच मी काय करते. नाही तुमचं लग्न रस्त्यावर लावायला लावलं ना तर नावाची सुभद्रा नाही मी.